तुम्ही किती जणांच्या नाव समजायचे आता हिशोबाने पाहू आता कोणाकोणाच्या नाव त्याचा फेक दे के साले तू पण आता काय तर तुम्हाला माहित आहे जास्त काम केलं तर लोक जास्त मतानं पाडते कमी काम करणाऱ्या लोक तिकडे बसून टाकतंय ही वस्तुस्थिती आहे. आजकाल जमाना बदललाय आणि एवढा बदलला का तिची उपकाराची जाणीव संपलेली आहे. आम्ही दिव्यांगाचं आंदोलन सुरू केलं 182 शासन निर्णय जगाच्या देशाच्या पाठीवर एवढा शासन निर्णय जातीपाती धर्माच्या पलीकडे आम्ही एकतेचे भावना घेऊन आपण दिलेला नाही. शासनाने जी.आर. काढून सुद्धा त्यांना जी.आर. काढलेले आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती व्हिडिओ साहेब यांनी ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारचे आदेश दिलेले नाहीत आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला कोरोना काळामध्ये एवढी त्यांनी मेहनत घेतलेली आहे परंतु त्याला कुठलाही कोरोना भत्ता मिळालेला नाही आणि त्याचे पगार वेळेवर होत नाही. आज शासनाने जे त्यांचे कर्मचारी आहेत त्यांना 8 तासाचा जरी रोल असला तरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला रात्रंदिवस पाणी सोडणे, गटार सफाई करणे, लोकांना सुविधा देणे म्हणजे तळागाळातल्या शासनाच्या योजना पूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी पोहोचवत आहे आणि त्याचाच प्रश्न कुठेही विल्हेवाट लावला जात नाही. त्याला शासनाने सुद्धा मोठ्या चांगल्या प्रकारे त्याला मानधन द्यावं ही माझी कडकडीची विनंती आहे. आपलं नाव? मी ग्रामपंचायत कर्मचारी लिपिक पदावर माळा तालुक्यात शिरसमणी जिल्हा जळगाव इथून मी वाल्मिक काशीराम बोलत आहे. ओके.